नमस्कार. आज मी वाटण बनवते. जे कोकणामध्ये प्रत्येक जेवणामध्ये वाटण असतोच. म्हणजे वाटाण्याची आमटी असेल किंवा उसळ असेल त्याच्यामध्ये वाटण हे कंपल्सरी टाकतातच. वाटणासाठी मी एक कांदा घेतला आहे आणि खोबरं किसून घेतलं आहे, छान बारीक करून घेतलं आहे. 3-4 लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आलं आणि थोडंसं धनेही टाकू शकता. जास्त नाही, थोड्या प्रमाणात धनेही आपण टाकू शकतो. कांदा एकच घेतला आहे, तुम्ही 2ही घेऊ शकता, पण माझं खोबरं एकच वाटीचं मी वाटण बनवते त्यामुळे मी एकच घेतला आहे. खोबरं तव्यामध्ये किंवा तुमच्याकडे पॅन असेल, कढई असेल, कशातही भाजू शकता. मी तव्यामध्ये भाजणं प्रिपेअर करते. तव्यामध्ये छान खरपूस होईपर्यंत, लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवर, स्लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायचं आहे, नाहीतर मग ते करपून जातं. सगळ्या बाजूने आणि पूर्णपणे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी वाटण असतो, बरेच लोक वाटण नाही जेवणामध्ये टाकत. मी आता बरेच दिवस वाटण बनवलंच नव्हतं, आज बनवलं म्हणून तुमच्यावर रेसिपी शेअर केली. इझी आहे. थोडं बनवायला कंटाळा येतं कारण खोबरं किसून घेणं बरंच आहे. त्याच्यानंतर कांदा तोही लालसरच करून घ्यायचा आहे. तुम्हाला तेल हवं असेल तुम्ही तेलही टाकू शकता खोबरं आणि कांदा भाजताना, पण मी नाही टाकत. मी थोडंसं कांदा भाजताना थोडंसं एकदम 2-3 थेंबच तेलाचे टाकले होते. आणि छान असं त्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकू शकता. माझ्याकडे कमी होते म्हणून मी कमी टाकली. थोडंसं पाणी आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. पूर्ण बारीक करायचं. काही वेळेला काही जण जाड ठेवतात, मग ते नाही चांगलं वाटत, नाही छान लागत रसा त्याच्यामुळे. म्हणजे 2 भाजे झाले आणि थोडंसं प्रमाणात पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे, कारण ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर आपोआपच घट्ट होतं. मी जास्त नाही, आठवड्याभरासाठी सुद्धा नाही, म्हणजे 4 दिवस पुरतील इतकंच वाटण बनवून ठेवते. जास्त नाही बनवत कारण बऱ्याच वेळेला भाज्या असतात, त्यामुळे वाटण होत नाही. आणि असं माझं छान वाटण रेडी आहे. रेसिपी आवडल्यास शेअर करा.